नमस्कार, चैत्रालीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत मच्छी फ्राय. यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी अर्धा किलो मासे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे व्यवस्थित साफ केलेत अगोदर, नंतर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चला आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ. याला आपण कुठलंही कोटिंग करणार नाही, ना रवा वापरणार आहे, ना मैदा, दुसरं काही नाही वापरणार. फक्त हळद, मीठ आणि मसाले घालून केलेले हे छान असे मासे लागतात. यामध्ये आपण अगोदर चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर हळद, त्याचबरोबर लाल तिखट, हे सर्व छान असं एकजीव मिक्स करून घेऊयात. हे सर्व असं सगळीकडे याचा मसाला चोळून छान असा एकजीव करून घेऊया आपण. तुम्ही पाहू शकता सर्व माशांना व्यवस्थित हळद मीठ लागले गेलेले आहे. आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घेऊ. आपण ही कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता यामध्ये तेल घालून घेऊयात. तेल छान गरम होऊन देऊ. तुम्ही पाहू शकता तेल गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण मासे सोडून घेऊयात. 2-2 पीस सोडायचे, जास्त सोडायचे नाहीत. असे छान मासे तळून घेऊयात आपण. आता आपण एकदा हे पलटे करून घेऊयात. अशा प्रकारे आपण बारीक गॅसवर एक 5 ते 10 मिनिटं हे मासे तळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मासे तळले गेलेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्याचबरोबर यामध्ये खाली असा मसाला जातो थोडा थोडा. तुम्ही पाहू शकता आत्ता नाही आलेला आहे यात. अशाच प्रकारे आपण हे सर्व मासे तळून घेऊ. आता हे सर्व मासे असे छान आपण तळून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता इथे आपले सर्व मासे तळून झालेले आहेत. गरमागरम मासे रेडी आहेत. हे मासे या तेलासोबत खायला खूप छान लागतात. आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे मासे. हे चिलापी फ्राय आहे. एकदा ही रेसिपी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.